अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष जे आहेत समीर भुजबळ सर हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरा करत आहेत। आज ते जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। त्यांच्या दौऱ्यामागची नेमकी भूमिका काय आहे, आगामी काळामध्ये त्यांच्या परिषदेचं कशा पद्धतीचं कामकाज चालणार आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः कार्याध्यक्ष समीर भुजबळ सर आहेत। काय सांगणार सर, आपण राज्यभरात दौरे करत आहेत, कशा पद्धतीने मार्गदर्शनाने सूचना आपल्या संघटनेला देत आहेत? अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने महाराष्ट्रभर हे दौरे सुरू आहेत आणि विदर्भ आहे, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि आता उत्तर महाराष्ट्राचा हा दौरा सुरू आहे। महात्मा फुले समता परिषदेचे संघटन जे आहे मजबूत करण्याच्या दृष्टीने म्हणजे काही जिल्हा अध्यक्ष आहे, महिला अध्यक्ष आहे, तालुका अध्यक्ष आहे, शहर अध्यक्ष, त्यांचे कार्यकारिणी आहे, ह्या सगळ्यांची जे आहे व्यवस्थितरित्या नीट आखणी करण्याच्या दृष्टीने आणि सभासदांना आणि सर्व ओबीसी घटकातील जे कार्यकर्ते आलेले आहेत त्यांना मार्गदर्शन करून येणाऱ्या काळामध्ये जे आहे जातनिहाय जनगणना होणार आहे, त्यामध्ये आपलं सहभाग नोंदवून जे आहे गाव पातळीवर जे आहे काम करण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून व्यवस्थितरित्या जे आहे सर्व घटकांचे जातीचे जे आहेत व्यवस्थितरित्या नोंदणी जे आहे होणे आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने जे आहे मार्गदर्शन जे आहे आम्ही ह्या वेळेला लोकांना करतो आहे। सर, आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, या निवडणुकांमध्ये आपल्या परिषदेची नेमकी भूमिका कोणाच्या बाजूने असणार आहे? अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद ही सामाजिक संघटना आहे आणि ओबीसीच्या न्याय हक्कांसाठी लढण्याचं काम ते करत आहे। परंतु त्याचबरोबर जे आहे समता परिषदेमध्ये काम करणारे अनेक लोक जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहेत आणि निश्चितच त्यांचं काम बघून पक्षाला जर वाटत असेल की ते तिकडे निवडून येऊ शकत आहेत किंवा त्यांची बांधणी जी आहे मजबूत असेल तर ते त्या पक्ष जे आहे तो त्या पद्धतीने निर्णय घेईल। सर, जरांगे पाटलांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे। ते मुंबईला लोकशाही मार्गाने आंदोलन करणार असल्यास त्यांनी सांगितलं आहे। पुढच्या महिन्यामध्ये आंदोलन होईल, त्यासाठी ते आतापासूनच तुमच्याप्रमाणेच त्या वेगवेगळ्या ठिकाणी बैठका घेत आहेत। नाही, ते त्यांच्या कशासाठी बैठका घेत आहे मला माहिती आहे, मग हे आमचं फार आधीपासूनचं ठरलं आणि मी आता बरेच दिवस झाले फिरतो आहे। आम्ही आमची संघटना मजबूत करायचं म्हणजे आमचं बापू भुजबळ साहेब असतील किंवा कर्डक असतील हे वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी फिरून जे आहे संघटनेचं काम करतात, त्यातलाच हा आमचा भाग आहे आणि ओबीसीसाठी लढायचं काम गेली 30 वर्ष आदरणीय भुजबळ साहेब करत आहेत। त्या माध्यमातूनच ती संघटना मजबूत व्हायला पाहिजे, संघटनेचं काम व्यवस्थितरित्या चालतं आहे की नाही, तिकडे पदाधिकारी जे आहे काम करत आहेत की नाही, त्यांनी जे आहे वेळोवेळी उपक्रम हाती घेणं गरजेचं आहे। लोकांना प्रशिक्षण देणं असेल किंवा प्रबोधन करणे असेल, जयंती उत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जे आहे चांगलं प्रशिक्षण वेगवेगळ्या पद्धतीने कसं देता येईल ह्या संदर्भात असे सामाजिक काम जे समता परिषदेच्या वतीनं होत असतं आणि तेच काम जे आहे येणाऱ्या काळामध्ये चालू राहणार आहे, त्याचा आढावा घेण्यासाठी आम्ही जे आहे हे दौरे करत आहोत। राहिला भाग की बाबा मुंबईला त्यांचं काय आंदोलन वगैरे होणार, आता लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये जे आहे ते त्यांची भूमिका बजावत असतील, परंतु आम्ही जे आहे आमचं काम जे आहे एवढ्या वर्षापासून जे चालू आहे ते पुढे चालू ठेवू। राहिला प्रश्न त्यांच्या भूमिकेच्या संदर्भात शासन जे आहे तो योग्य तो निर्णय घेईल। त्यांची मागणी आहे मराठा आरक्षणासंदर्भातली, आपलं म्हणणं आहे की ओबीसीला धक्का न लागता असं म्हणणं आहे की बाबा EWSच्या माध्यमातून जे आहे आधीच मोठ्या प्रमाणात आरक्षण मिळालेलं आहे, त्याच्यानंतर मराठा समाजाला आरक्षण देण्याची वेगळे आरक्षण देण्याची हे सर्वांची मागणी होती की बा ओबीसीला धक्का न लागता, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला वेगळं आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्या संदर्भातली भूमिका जी आहे राज्य शासनाने वेळोवेळी मांडलेली आहे। पहिलंसुद्धा त्याचं बिल आलं होतं परंतु ते कोर्टात टिकलं नाही, म्हणून दुसरं आलं तेही टिकलं नाही, आता पुन्हा एकदा त्याचं जे आहे ते पास झालेलं आहे आणि आता ते टिकलेलं सुद्धा आहे, त्याच्यामुळे मराठा समाजाला वेगळं आरक्षण मिळालेलं आहे। तर आमचं म्हणणं तेच आहे, तर मराठा समाज हा जो आहे एक मोठा बांधव आहे, मोठा समाज आहे, ते जर ओबीसीच्या ह्याच्यामध्ये जर आलं तर ओबीसीमध्ये आधीच 400च्या वर जाती आहेत, तर त्याच्यामुळे त्यांनी एक त्यांचं वेगळं आरक्षण त्यांचं असलं पाहिजे आणि ओबीसीच्या आरक्षणाला जे आहे जे 400-450 जाती त्यांना कुठे धक्का लागता कामा नये, त्यांनासुद्धा न्याय मिळाला पाहिजे। सर, एक शेवटचा प्रश्न आहे, निवडणुका ह्या लांबणीवर पडत आहेत, आता 4 महिन्यानंतर सुप्रीम कोर्टाचे निर्देश असल्यानंतर पण निवडणुका अद्याप पुढे ढकलल्या गेलेल्या आहेत, त्या कधी होतील याबाबतचा संभ्रम आहे, याकडे कसं पाहत आहे? असं आहे की बाबा
सुप्रीम कोर्टाने सांगितल्याच्यानंतर त्या संदर्भातली भूमिका राज्य शासनाने घेतली आहे. आता आपण जर बघितलं तर गेल्या आठवड्यातच आहे जे जिल्हा परिषद गट जे आहे त्याचे जे बाउंड्री जे आहे ती फायनल करायचं काम झालेलं आहे. तसंच शहरातले सुद्धा ज्या वॉर्ड आणि प्रभाग बनण्याचं कामसुद्धा सुरू झालेलं आहे. आणि पावसाळा असल्यामुळे कुठल्याही परिस्थितीत पावसाळ्यात काही निवडणुका होणार नाही. त्यानंतर गणपती नवरात्राचे सणसुद्धा आहेत, परंतु दिवाळीच्या आसपास निश्चितपणे ह्या निवडणुका होतील. तर हे होते आपल्यासोबत समीर भुजबळ सर. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.